तर बघा, आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण परफेक्ट चपाती कशी करायची ते पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. कारण मी शॉर्टला जेव्हाही अशा चपातीचा व्हिडिओ टाकला तर बरेच जणांची कमेंट येते, तुम्ही पीठ विकतचं वापरता का, गहू कुठला वापरता, अशा बरेच कमेंट असतात. तर चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करूया. ह्या व्हिडिओमध्ये गहू कुठला वापरायचा, चपातीचं कसं मळायचं, चपाती फुगण्यासाठी काय करायचं, चपाती मऊ राहण्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्याची उत्तर मी दिलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. आणि इथं तुम्हाला चपात्या बघून समजतच असेल, एकदम मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या अशा झालेल्या आहेत. चपाती जरी करायला एकदम सोपी असली तर सगळ्यांना जमेल असं नाही. चपाती नरम राहत नाही किंवा वातट होते, अशा बरेच समस्या असतात. ह्याच्यात भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे मी केव्हाही असे छान व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही व्हिडिओ त्यामुळे सबस्क्राईब करून शिवर कुठला बघा हां ते तीन का, तर बघा हे 3 प्रकार आहेत. शिवरचे आहेत, हे शिवरच आहे 50 आणि शिवर आहे. हा आपल्याला इकडले हे लोकवन आणि हे लोकवत आहे. तर तुम्ही शिवरमधले 2 किलो गहू दळून आणा आणि मग ह्याची चपाती करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. आता मी दुकानामध्ये जाऊन तुम्हाला गहूसुद्धा दाखवलेला आहे. तर मी वर्षभराचे एकदाच गहू उन्हामध्ये तापून अशी भरणी भरून ठेवते, म्हणजे वर्षभर जातात. तर गहू हा शिवरचा वापरा. तुम्ही 2 किलो गहू ना दळून आणा आणि त्याची चपाती करून मग मला कमेंट करून सांगा तुमची चपाती कशी झाली. तर इथं मी दळून आणलेलं आहे. तर नेहमी ना गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं, तरच आपल्याला चपाती ही मऊसूत होते, नाहीतर याच्यामध्ये कोंडा वगैरे असतो. आणि गव्हाचं पीठ बघा बारीक दळून आणायचं गंधासारखं. जर मोठं तुम्ही दळून आणलात तर चपाती कडक होते, वातड होते. तर चपातीचं पीठ चाळून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाल चपातीचं पीठ हे दळून कुठनं आणायचं, तर तुम्ही घरघंटीवर दळून घेऊ शकता. पण घरघंटीवर जसं पाहिजे तशा चपात्या येत नाहीत, कडक होतात आणि थोड्याशा अशा वातट, म्हणजे जशा पाहिजेत अशा होत नाहीत. पीठ जास्त चिकट असतं घरघंटीवरचं. आणि तुम्ही मोठ्या गिरणीवरनं दळून आणा, चपात्या मऊ लुसलुशीत राहतात, दिवसभर राहतात, टम्म फुगतात आणि खायलासुद्धा चवीला लागतात. त्याच्यामुळे मी तर मोठ्या गिरणीतून दळून आणते, घरघंटीवर दळत नाही. तर बघा थोडं थोडं पाणी घालून इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि पीठ आपल्याला कसं मळायचं आहे तुम्ही बघून घ्या. एकदम सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे. पीठ जर चांगलं मळलं तरच चपात्या मऊ होतील, कडक होणार नाहीत आणि चवीलासुद्धा लागतील, दिवसभर मऊ राहतील. तर पीठ बघा असं मर्दून मर्दून मळायचं आहे आपल्याला. पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ घट्ट मळायचं नाही, थोडंसं सैलसरच असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ बघा ताकद लावून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मऊसूद जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत हे सतत पीठ मळायचं आहे. बघा छान चिकनं पीठ झालं का नाही, आणि लूजसुद्धा बघा किती आहे, इथपर्यंत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ भिजत ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तरच चपात्या चांगल्या येतात. पीठ न भिजवता चपाती करून बघा, चांगली होत नाही आणि फुगतसुद्धा नाहीत. तर इथं तुमच्याजवळ जेवढा वेळ असेल तेवढा वेळ चपातीला पीठ भिजण्यासाठी दिला तरीच चालेल, बाकीची कामं तोपर्यंत करायची. तर मी इथे अर्धा तास पीठ भिजत ठेवलं होतं. तर बघा थोडंसं आणखीन पातळ झालेलं आहे. तर आता आपण चपात्या करायला घेऊया. ते म्हणजे मी हाताला तेल लावून घेतलं, आणखीन थोडंसं पीठ नरम करून घेतलेलं आहे. आणि पीठ बघा किती मऊसूत झालेलं आहे, बघा बरं छान असं. आणि तुम्ही जर राशनचं गहू वापरत असाल तर त्याची चपाती अशी मऊसूत होणार नाही. राशनच्या गव्हाची थोडीशी काळसर अशी होते, मऊसूत होत नाही आणि फुगतसुद्धा नाही. तर तुम्हाला जर अशी चपाती हवी असेल तर तुम्हाला गहू दाखवलेलाच आहे, कुठली क्वालिटी निवडायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो गहू आणून एकदा नक्कीच चपाती करून बघा. तर बघा इथं मी गोळे करून घेतले आणि छान अशी चपाती करायला घेतली. ती म्हणजे अशी बघा आपल्याला जितक्या आकाराची चपाती हवी त्या आकाराची. तर आता मी याची चपाती ही मोठी असते म्हणून मी मोठा गोळा करून घेतला, थोडीशी चपाती लाटून घेतली, मध्ये तेल लावलं आणि पीठ भुरभुरून अशा प्रकारे गोळा करून घेतला आहे. नंतर हा सुक्या पिठामध्ये बुडवून आणलेला आहे. पीठ हे एकदाच लावायचं आपल्याला, सारखं सारखं लावायचं नाही, नाहीतर चपाती ही पांढरी पांढरी दिसते. तर चपाती कशी लाटायची बघा, मध्येच आपल्याला चपातीला लाटायचंच नाही. ज्या कडा असतात ना चपातीच्या त्याच लाटायच्या आहेत. एकसारखी चपाती लाटायची आहे, कुठे जाड पातळ ठेवायची नाही. बघू शकता इथे मी संपूर्ण चपाती लाटून घेतली, कशी एकसारखी आहे. तर आता आपण ही भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती तवा ठेवला. तवा तापल्यानंतर तेल शिंपडलेलं आहे, मग आपण लाटून घेतलेली चपाती घालायची आणि आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. तर बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. चपाती टम्म फुगलेली आहे, बघू शकता काटोकाट फुगलेली आहे.
कुठे जागा शिल्लक नाही की आपली चपाती फुलली नाही. बघू शकता इथे मला पलटी करायला येत नाही, इतकी चपाती ही आपली फुललेली आहे. बघू शकता. आणि आपल्याला दोन्ही बाजूनं छान अशा भाजून घ्यायच्या आहेत, कुठेही कच्च्या ठेवायच्या नाहीत. आणि मी आता तुम्हाला बऱ्याच चपात्या दाखवणार आहेत की त्या कशा फुलतात. बघू शकता. आणखीन एक मी लाटून अशा प्रकारेच घातलेली आहे चपाती तव्यावरती, आणि ही सुद्धा तेल लावून भाजून घेणार आहे. तुम्ही चपातीला खाली काढल्यानंतर तेल लावला तरी चालेल, पण आता मी तव्यावरतीच तेल अशा प्रकारे लावत आहे. आणि बघा चपाती कशी फुलते. आणि जिथून हवा जाते ना तिथं आपला उलतान दाबून धरायचा, म्हणजे चपाती टम्म फुगते. आणि चपाती आता तुम्हाला दिसण्यावरच समजत असेल की ती चविष्ट झालेली आहे, मऊ लुसलुशीत. ह्याच्यात मी वेगळं सांगायची काहीच गरज नाही. जर तुम्ही अर्धा राशनचा आणि अर्धं हे गहू दळून आणला तरीसुद्धा चालेल, पण ते मला तितकासा रिझल्ट चांगला भेटणार नाही. पण तुम्ही शुअरचा 2 किलो गहू आणा आणि मोठ्या किरणीतून दळून आणा, आणि जशी मी चपाती सांगितली तशी करून बघा. खूप छान मऊ लुसलुशीत अशी चपाती होते. मला अशा बऱ्याच कमेंट येत होत्या की तुम्ही गहू कुठला वापरता, किंवा तुम्ही पीठ विकतचं वापरता का, अशा कमेंट येत होत्या. म्हणून मी डबल हा व्हिडिओ बनवला. याच्या अगोदरसुद्धा हा चपातीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. पूर्ण गहू मी घरातले सुद्धा माझे दाखवलेले आहे डिटेलमध्ये. तो जर हवा असेल तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे, बघून घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला इथं बऱ्याच मी चपात्या दाखवल्या, त्या सगळ्या टम्म फुगलेल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल. आणि असली चपाती कोणाला आवडणार नाही. तर बघा इथे सगळ्या मी चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि चपाती बघा भरपूरच गरम आहे, मला भाजत आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं थांबले आणि आता तुम्हाला मोडून दाखवते. बघा एकदम टम्म फुगलेली अशी चपाती आपली आहे. आणि तुम्ही दिवसभर चपाती डब्यामध्ये ठेवलात, किंवा डब्याला द्यायची असेल मिस्टरांच्या किंवा मुलांच्या, मऊ लुसलुशीत अशीच चपाती राहते, आवडीने खातात. त्याच्यामुळे नक्की ह्या पद्धतीत एकदा ट्राय करून बघा. आणि बघा चपातीचं ह्याचं रूपच सांगत असेल तुम्हाला की खरंच सॉफ्ट मऊ लुसलुशीत झाले. बघू शकता. खरंच छान आहे का नाही चपाती, मला कमेंट करून सांगा. आणि ह्या चपातीवर माझ्या सगळेजणच फिदा आहेत. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की चपाती खूपच मस्त आहे म्हणून. तुम्हाला आवडली का नाही मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच तुम्हाला छान छान रेसिपी पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक करा, असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतो. कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.